इचलकरंजी शहरातून महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी आरामदायी बस कंपन्यांविषयी तसेच धोकादायक माल वाहतूक करणाऱ्या गाड्या या संदर्भात अनेक तक्रारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे प्राप्त झाल्या होत्या। त्यामध्ये प्रामुख्याने प्रवासी वाहतुकीपेक्षा जास्त माल वाहतुकीला प्राधान्य देणे, भरमसाठ तिकिटांचे दर, शहरातील अवैध किंवा क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करणाऱ्या माल वाहतूक गाड्या तसेच धोकादायक वाहतूक करणाऱ्या माल वाहतूक गाड्या यासारख्या अनेक तक्रारींची दखल घेऊन प्रवाशांची होणारी गैरसोय, मनमानी कारभार व नियमांचे होणारे उल्लंघन याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करून अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले। यावेळी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना अधिकाऱ्यांची भांबेरी उडाली। यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने अधिकाऱ्यांना निवेदन दिले। संबंधित नियमबाह्य तसेच धोकादायक वाहतूक करणाऱ्या बस तसेच मालवाहतूक गाड्यांवर त्वरित कारवाई करावी, ट्रॅव्हल्स कंपनीकडून होणारी प्रवाशांची वाताहत थांबवावी, अन्यथा कोणतीही पूर्वकल्पना न देता शिवसेना स्टाईलने त्यांचा बंदोबस्त केला जाईल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी दिला। यावेळी शिवसैनिकांनी बेजबाबदार परिवहन अधिकारी यांच्या विरोधातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला। यावेळी माजी उपजिल्हा प्रमुख मलकारी लवटे, तालुका प्रमुख आनंदा शेट्टी, शहर प्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील, महिला उपजिल्हा प्रमुख मंगल मुसळे, तालुका प्रमुख शोभा गोरे, माजी नगरसेवक मनोज भाट, युवा सेनेचे अभिजित लोले, सागर जाधव, रतन वाझे, संतोष लवटे, अरविंद म्हस्के, वाहतूक सेनेचे मेहबूब पठाण, विजय जोशी, शीतल मगदूम, गणेश जंगटे, महिला आघाडीच्या लक्ष्मी बुर्ले, स्नेहल म्हस्के, स्नेहा दरिबे, सकीना भाट, शोभा माने, सत्यभामा पाटोळे, सिंधू बडे, विजय देवकर, अजय खाडगे, सूरज लाड, अविनाश धुळगुडे, संतोष गौड, इस्माईल शेख, जोहेब हलगले, अविनाश खांडेकर, असलम खलिफा, दिलीप पुरोहित, सागर सातपुते, संजय बोंगार्डे, चारुहास बोराणे, अंकुश रवंदे, प्रशांत बाबर, विशाल धुमाळ, बालाजी हुलेमणी, नितीन कुगे, रविकांत कुंभार, चंद्रकांत नगरकर, ओम बागडे, प्रथमेश कंदले, दिलीप शिंदे, ओंकार दरिबे यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय महाराष्ट्र। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजीच्या अनागोंदी कारभारा संदर्भातलं एक निवेदन आपण 8 एप्रिल 2026 रोजी या कार्यालयात दिलं होतं। त्याच्यावरती कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळं आज शिवसेनेनं इथे निदर्शनं आणि परत एक निवेदन आपण या कार्यालयाला दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये या शहरातून खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या ट्रॅव्हल्स कंपन्यांच्यामधून माल वाहतुकीचं प्रमाण जास्त आहे। त्यामुळं या प्रवाशांच्या जीविताला होणारा धोका किंबहुना त्यांची होणारी गैरसोय, त्या वेळेत न पोचणं, त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा रेट आकारणं, त्याशिवाय शहरामध्ये जी अवजड वाहनं येतात त्या वाहनांच्यावरती कोणत्याही पद्धतीची कारवाई नाही, ती चुकीच्या ठिकाणी थांबतात आणि त्यामुळे होणारे अपघात, अशा विविध मागण्यांसाठी आज एक निवेदन आपण या कार्यालयाला दिलेलं आहे। कार्यालयाचे अधिकारी आज या ठिकाणी येऊन भेटून आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलं आहे आणि पुढील 8 दिवसात या सगळ्याच गोष्टींची तपासणी करून त्यांची जी काही तपासणी पथकं स्क्वॉड आहेत त्या माध्यमातून कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे। पुढील 8 किंवा 15 दिवसात जर या संदर्भात कोणत्याही पद्धतीची कारवाई जर निदर्शनाला आली नाही तर मात्र शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेच्या स्टाईलनं रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, हे या निमित्ताने मी इशारा देतो। शिवसेना नागरिकांच्या हितासाठी आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी सातत्यानं रस्त्यावर राहते, हीच हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आणि सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा आदेश, या पद्धतीनं शिवसेनेचं कार्य चालू। जय महाराष्ट्र। जर समजा एखादा ॲक्सिडेंट झाला किंवा आग झाली, पेट घेतला, तर सगळ्यात पहिला कापड हे पेटणार। प्रवाशांच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा विषय तो आहे आणि अखंड थरच्या थर खाली लावलेला असतो। त्यामुळे कुठलीही रेस्क्यू ऑपरेशन त्याला होणार नाही, प्रवाशांच्या जीविताला यामुळे फार मोठा धोका आहे। निवेदन द्यायला येणार हे ज्यावेळेला सांगितलं गेलं त्यावेळेला ते निवेदन आपल्याला इथं कार्यालयात सापडलेलं। मग तुम्ही काय आदेश दिले होते मार्च म्हणजे मी 8 एप्रिलला माझं निवेदन दिलेलं आहे। मला आपल्याकडे मॅडम म्हणजे काय, आम्ही योगायोगानं आज शहरातली एक आपला चौथा स्तंभ म्हणतोय, पत्रकार महोदय सगळे इथं आहेत, लोकांच्यासाठी ते चाललेलं आहे। जाऊ दे, त्यांच्याकडून हा विषय जाईल। त्याबाबत सर कारवाई करण्यात आलेली आहे। काय केली मॅडम सांगा ना। व्हेकल्स चेकिंग वगैरे केलेलं आहे बरं, आणि त्याबाबत आमच्याकडे काल रात्री सुद्धा या शहरातल्या खाजगी कोणत्याही पद्धतीनं नाही, चुकीच्या पद्धतीने आम्ही होणार, आम्हाला फक्त आमचं समाधान करा। किती गाड्यांची तपासणी झाली
आणि त्याच्यातल्या कुठल्या कुठल्या गाड्यांवर तुमची कारवाई करण्यात आली मला हे कळू दे. माझ्या तर वाहतूक आहे, जे ट्रॅव्हलर्सवाले प्रवासी सोडून त्यामध्ये माल भरतात, माल वाहतूक करतात, त्यामुळे प्रवासी वेळेत पोहोचत नाहीत. ज्या ठिकाणी नाश्त्याचे किंवा जेवणाचे टायमिंग असते ते टायमिंग निघून जातं. असे सगळं बेजबाबदारपणे